नमस्कार. सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजप नेत्याकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. काहीही करा पण तिकीट फिक्स करा असे साकडेच 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. सध्या सर्वच पक्षाचे जागा वाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागा वाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. शिंदे यांचे खासदार त्यांची भेट घेणार असून धनुष्यबाण शक्य नसेल तर कमळ चिन्हावर लढण्याची आपली तयारी आहे, पण तिकीट द्या असा आग्रह ते धरणार आहेत. आधी केवळ शिवसेना भाजप असताना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप सहज शक्य होते. मात्र आता सगळंच अवघड झालं आहे. यातच एकनाथ शिंदे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या 13 विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे यासाठी धडपड करत आहेत. मात्र भाजप त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. यामुळे गुंता वाढला आहे. शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदार एकनाथ शिंदेसोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप 30 जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना यंदाही 22 जागांसाठी अडून बसली होती. शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या अशी मागणी शिंदेंनी केली आहे. परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यांना 8 जागा आणि अजित पवार गटाला 4 जागा देण्यात असल्याची माहिती सध्या आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.